दुबईमध्ये सोन्यावर तब्बल 30% डिस्काउंटच्या पाट्या लावून विक्री सुरू असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. होय, तुम्ही बरोबर ऐकलंय. जे सोनं नेहमी सेफ हेवन मानलं जातं त्या सोन्याला आता सवलतीत विकण्याची वेळ का आली आहे हा नेमका प्रश्न आहे आणि त्यामागचं वास्तव समजून घेणं खूप गरजेचं आहे. सध्या जागतिक पातळीवर काही मोठे बदल घडत आहेत. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मध्य पूर्वेत वाढलेला तणाव. विशेषतः इराण युद्धामुळे संपूर्ण गल्फ प्रदेशात अनिश्चितता वाढली आहे. दुबई हा जगातील सर्वात मोठ्या गोल्ड ट्रेडिंग हबपैकी एक. इथून जगभरात सोन्याची खरेदी विक्री आणि शिपमेंट होत असते. पण सध्या या शिपमेंट्समध्ये अडथळे निर्माण झालेत. काही व्यवहार थांबले आहेत, काही ट्रान्सफर स्लो झाली आहेत आणि याचा थेट परिणाम ट्रेडर्सवर झाला आहे. जेव्हा तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात माल अडकून पडतो आणि त्याची विक्री होत नाही तेव्हा लिक्विडिटीचा म्हणजे रोख प्रवाहाचा मोठा प्रश्न निर्माण होतो. अशा परिस्थितीत काही व्यापारी स्टॉक कमी करण्यासाठी किंमत खाली आणतात आणि म्हणूनच तुम्हाला डिस्काउंट सेलसारखी परिस्थिती दिसते. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. या परिस्थितीतही संपूर्ण जगभरातील सोन्याच्या मूळ किमती कोसळलेल्या नाहीत. हा स्थानिक आणि तात्पुरता दबाव आहे. आता दुसरा मोठा मुद्दा डॉलर. जर अमेरिका आणि रशियामध्ये डॉलरवर आधारित व्यापार वाढण्याच्या चर्चा पुढे गेल्या तर डॉलर मजबूत होण्याची शक्यता आहे. आणि अर्थशास्त्राचा एक साधा नियम आहे, डॉलर मजबूत झाला की सोनं आणि चांदी तुलनेने कमजोर होतात. तिसरा मुद्दा चीन. सध्या चायनीज न्यू इयरमुळे अनेक मोठी मार्केट्स काही दिवसांसाठी बंद असतात. जे मोठे खेळाडू या बाजारात असतात ते तात्पुरते बाहेर पडतात आणि जेव्हा मागणी कमी होते तेव्हा किमतीवर दबाव येतो. म्हणजे एकाच वेळी 3-4 वेगवेगळ्या कारणांचा परिणाम आपण पाहत आहोत. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, याचा आपल्यावर काय परिणाम होणार आणि आपण काय करायला हवं. सगळ्यात आधी घाबरू नका. सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक बातमीवर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. लक्षात ठेवा, सोनं हे अजूनही दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणुकीचं साधन आहे. त्याच्या किमतीत चढ उतार होणं स्वाभाविक आहे. पण अशा घसरणीच्या काळात काही लोक चुकीचे निर्णय घेतात. घाईघाईने सोनं विकतात किंवा भीतीपोटी खरेदी टाळतात. दोन्ही टोकं चुकीची ठरू शकतात. त्यामुळे माहिती घ्या, विचार करा आणि मगच निर्णय घ्या. कारण बाजारात जे दिसतं ते पूर्ण सत्य कधीच नसतं आणि प्रत्येक घसरण ही कधी कधी मोठ्या संधीचीही सुरुवात ठरू शकते. 88.4 मेगाहर्ट्झवर ऐका रेडिओ कर्मवीर. आता थांबायचं.